नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बेसन लाडू बनवणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। अगदी रवाळ बेसन लाडू बनते जातात। तर रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा। तुम्ही इथे हा लाडू पाहू शकता, अगदी रवाळ दिसत आहे। असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक परात घेतलेली आहे आणि परातीमध्ये आपल्याला बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी 3 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर या पद्धतीने संपूर्ण पीठ आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे। पहिली वाटी चाळल्यानंतर इथे आपण आता दुसरी वाटी चाळून घेतोय, म्हणजे जर त्याच्यातील काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो। तर इथे पहा, संपूर्ण जे आपण बेसन घेतलेलं आहे ते चाळून झालेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे। आपल्याला बारीकच रवा घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर मोठा असेल तर थोडा मिक्सरला फिरवून घ्या। रवा आता बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। रवा बेसनामध्ये मिक्स करून झालाय। आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊया। तर इथे तूप घालून घेतलंय। आता आहे बेसन सर्व ह्या तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छान असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून तूप छान सर्व बेसनला लागून जाईल। तर इथे दोन्ही हाताचा वापर करून पहा, या पद्धतीने बेसन व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला एकदमच जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे। बेसन हे खूप चिकट असतं, त्याच्यामुळे हाताला खूप चिकटतं किंवा आपण जे परात वगैरे वापरतो त्यालाही बेसन चिकटून बसतं। तर याच पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बेसनाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर बघा, लागेल तसं पाणी घाला आणि व्यवस्थित असं बेसन मळून घ्या। तर इथे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला बेसन मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, जास्त घट्टसरही नाही आणि जास्त सैलही नाही, या पद्धतीने आपल्याला बेसनाचा गोळा असा मळून घ्यायचा आहे। अगदी व्यवस्थित असा इथे बेसनाचा गोळा मळून तयार आहे। आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटांसाठी बेसन असंच बाजूला ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर तुम्ही इथे पाहू शकता, बेसनाला छान अशी शाईन आलेली आहे। आता आपल्याला अगदी थोडंसं आपण पुरी बनवण्यासाठी जेवढं पीठ घेतो तेवढं पीठ घेऊन ह्याचे आपल्याला आता उंडे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीने सर्व पिठाचे आपल्याला इथे उंडे बनवून घ्यायचे आहेत, या पद्धतीने। तर इथे संपूर्ण पिठाचे जे उंडे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। आता आपण उंडे तळून घेऊया। तळून घेण्यासाठी मी इथे तेलाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर तूप वापरणं शक्य असेल तर तुम्ही तुपामध्येही हे उंडे तळू शकता। तर इथे तेलामध्ये सर्व उंडे सोडून घेतलेत। हलकेसे एका बाजूने ते तळले गेले की आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी हलकाशा तांबूस रंगावरती आपल्याला हे उंडे छान असे तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, उंडे तळताना गॅस मीडियम किंवा मंद ठेवा आणि मंद गॅसवरही छान असे खरपूस तळून घ्या। आता हे तळलेले उंडे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया। तर इथे संपूर्ण उंडे आपण काढून घेतलेत, अशा त्याचे व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये छान असे बारीक रवाळ करून घ्यायचे आहेत। तर या पद्धतीने संपूर्ण जे उंडे होते त्याचे असे छान छान तुकडे करून घेतलेत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करायचे आहेत। या सर्व बेसनच्या लाडवासाठी इथे मी 1 वाटी पिठी साखरेचा वापर करणार आहे। तर या पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक पूड करून आपल्याला ती चाळणीने चाळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, सर्व जे पीठ होतं ते आपल्याला व्यवस्थित असं बनवून तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालून सर्व बेसनाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे प्लीज समजून घ्या। आता व्यवस्थित पिठी साखर मिक्स केल्यानंतर याच्यावरती पुन्हा हे 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊया आणि तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
जेणेकरून छान असं मऊसूद हे पीठ बनलं जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं पीठ बनले गेलेलं आहे। आणि आता आपण लाडू वळून पाहूया। तर पहा, अगदी सहज लाडू वळला जातोय। या पद्धतीने आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर याच्यावरती तुम्ही पिस्ता किंवा इतर कोणतेही ड्रायफ्रूट्स लावू शकता। तर या पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया। तर पुन्हा इथे एक लाडू वळून दाखवते। तर या पद्धतीने लाडू वळायचा आहे आणि त्याच्यावरती हलकेसे बदामाचे जे काप असतात ते लावून घेतलेत। तर या पद्धतीनेही तुम्ही लावू शकता। तर या पद्धतीने सर्व लाडू इथे बनवून आपले तयार आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असे छान छान रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। छान असे बेसनाचे रवाळ लाडू इथे तयार झालेले आहेत। धन्यवाद।